स्थानाकडे निघालेलो आहोत. पूर्ण खडकाळ प्रदेश आहे, खडकाळला पूर्ण परिस्थिती. पाण्यात असतं आणि आपण मागच्या वेळेस ज्या वेळेस आलो त्यावेळेस इथूनच होडीने आपल्याला जे समोर स्थान दिसत आहे त्या स्थानावर आपण गेलेलो होतो. पण आज 2024 मध्ये पुन्हा एकदा हे स्थान पूर्णपणे उघडलेलं आहे आणि आपण तिथे आता सध्या पायी चाललेलो आहोत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी भरपूर प्यावं लागतं. चांगलं पाणी कुठेच मिळालं नाही. या कोटेश्वरच्या परिसरामध्ये चौकुली विहीर आहे, बारव आहे, यातून शेतकरी पाणी घेऊन जातात. इथेच आम्ही थोडंसं पाणी पितो होता. रस्ता केलेला आहे. कसं जायचं तोही रस्ता या ठिकाणी दाखवलेला आहे. आहोत सध्या या ठिकाणी
अवस्थान स्थान आहे, एकदम व्यवस्थित होईल. बस आणखी काढा, तुम्ही तिकडनं झाडून काढा. अतिशय सुंदर असं स्थान झालंय. दंडवत 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 दंडवत. कुठून आलाय दादा? येवला तालुका राजा. आपण आरंगावच्या कार्यक्रमात भेटलो होतो. वा वा वा, तुम्ही माझ्यापेक्षा हार्ड आहेत सगळे करणारे. तुम्ही खूप मेहनत करता, तुम्ही एकदम छान छान व्हिडिओ बनवून टाकता. त्याही पेक्षा तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, सर्वज्ञांची कृपा आहे. म्हणून स्वामी की जय. चक्रधर राया देवा मालनी चक्रधरा स्नान घाली तोमी चक्रधर राया. चक्रधर राया देवा मालनी चक्रधरा मालनी चक्रधरा तुम्हा स्नान घाली तोमी चक्रधर राया. आरंभे तुला मी गंध लावूनिया प्रार्थना करीतो नम्र होऊनिया. आरंभे तुला मी गंध लावूनिया प्रार्थना करीतो नम्र होऊनिया. वरी घालूनिया स्नान घाली तो मी चक्रधराया. चक्रधराया देवा देवा मालनी चतनया. चक्रधराया देवा मालनी चतनया. ते महत्व. फार महत्वाचं. तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधराया. चक्रधर राया देवा मालनी चतनया मालनी चतनया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधराया. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयजति. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ दुर्मिळ स्थान दर्शन या सदरामध्ये श्री क्षेत्र गळनिंब जे कोटेश्वर येथील स्थान आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं 1 महिन्याचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ते पवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. सर्व सद्भक्तांनो, मी याही स्थानावरती जवळपास 5 ते 6 वेळेस येऊन गेलेलो आहे. ज्यावेळेस 2019 मध्ये पाणी एकदम कमी झालेलं होतं जायकवाडी धरणातील, त्यावेळेस आपण पूर्णपणे स्थान वंदन केलेले आहे. या स्थानाची लीळा देखील आपण श्रवण केलेली आहेत. 2019 नंतरच प्रथम 2024 मध्ये कोटेश्वरचं देखील स्थान पूर्णपणे उघड झालेलं आहे. हे देखील आपण स्थान अतिशय चांगल्या पद्धतीने इथे वंदन करा. या ठिकाणी 5 स्थान आहेत आणि जुने गळनिंब जे आहे त्याही ठिकाणी 1 स्थान आहे, तेही आपण वंदन केलेले आहेत. अनेक सद्भक्त याही स्थानावर भेटले, त्यांना भेटून मला देखील खूप आनंद झाला. आजच्या स्थान दर्शनामध्ये आपण हा गोदावरीचा परिसर, जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी किती कमी झालेली आहे तेही पाहणार आहोत. तेवढंच नव्हे तर कोटेश्वर येथील जी परशनायकाची मृत जी काही लीळा स्वामींनी या ठिकाणी घडवलेली आहे ती आपण संत महंताकडून श्रवण करणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम.
आदरणीय श्री वेदमुनी आराध्ये बाबांना विनंती करत आहेत आम्हा सर्व सद्भक्तांना या स्थानाची लीळा निरूपण करावी. दंडवत प्रणाम. मग त्या गळीला भगवंताला निरूपण करायचं होतं का प्रपंच काय आहे आणि हा प्रपंच हा दमादमानी काय नाही याचा त्याग करायला पाहिजे. त्यागात शांती निरंतरम ज्याला आपण त्याग म्हणतो. त्याग हा शब्द लोकाला थोडा ऐकताना थोडं उदास वाटतो नाही का, पण त्यागाशिवाय तो दुसरं काय नाही. मग आपल्याला भौतिक परिवर्तन आहे. आंबा आहे बा, आंबा पाडायची गरज नाही. तो जर पिकला तर आपाप पडतो. म्हणजे झाड सुद्धा त्याग करतं. म्हणजे झाडाचं सुद्धा आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. सगळे झाड आहेत ते एकदा त्यांना ती क्रिया झाली म्हणजे ते देऊन टाकतात, पण मनुष्य देत नाही. मनुष्याकडे अनेक जन्माची जी कर्म आहेत आणि त्याने ते कर्म अनेक प्रकारचे लेप त्याला जोडलेले असतात. म्हणून पलीकड कोटेश्वराचं मंदिर आहे, जवळजवळच आहे तिथून. आणि तिथे गेल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी निरूपण करायचं असतं प्रपंच काय आहे. परसनायक हे बीडवरून स्वामीच्या सन्निधानात येतात आणि सन्निधानात आल्यानंतर ते बी भक्तच असतात. भगवंत सिद्धांत देऊन परसनायकाला ब्रह्मविद्या तत्वज्ञान सांगतात. काय आहे व प्रपंच काय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या गळीमला भगवंत गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे कोटेश्वराचं. आणि गावात एक मंदिर आहे. भगवंत त्या ठिकाणी परसनायकाला निमित्त देऊन आज आपण भुलीचं इंजेक्शन म्हणतो. भूल, आता भूल दिल्यावर काही कळतं माणसाला. हल्लीच्या भाषेत तर काहीतरी तुम्हाला सिद्धांत द्यावा लागणार नाही का. किंवा एखादा आपल्याला ते इंचू वगैरे डसतो ते कुठं याद आले म्हणतात. आता जिथं असला तिथंच माणूस ते तिथं पुन्हा पुन्हा त्या माणसाचं मन चित्त तिथं जातं. तसं एक इंजेक्शन असतं भुलीचं. स्पेशल डॉक्टर आहेत ते. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंतानी परसनायकाला स्थिती आनंद दिलेला आहे. आणि स्थिती आनंद दिल्यानंतर सगळे भक्तिजन भगवंताच्या दर्शनाला येतात. आणि दर्शनाला आल्यानंतर भगवंतालाच माहित असतं भक्ताची थोडी देवाची जाणे. काय कोणाकडून काय निरूपण घ्यायचं का हे वेगळंच आहे. भगवंताचं निरूपणाचं जी कौशल्य आहे हे जगात कोणाला जमलं नाही, जमणार नाही. सहज भाषात गण विषय सांगणारे भगवंत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे येतात आणि भगवंत विचारतात का हो तुम्ही सगळे आले, परसनायक आले नाही म्हणे. मग जाते जावं परसनायक चला चला म्हणे. जी म्हणते काय येणार अहो काही हाजरी काय. पुन्हा पुन्हा स्वामी जा म्हणे अहो चांगली चौकशी करा. चौकशी केल्यानंतर जसं आता मी सांगितलेलं आहे भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर ते माणूस थोडं म्हणजे त्याच्या देहामध्ये शिथिलपणा आणलेला असतो. त्याला कळत नाही काय चालू आहे. अशा प्रकारे मग आता हे रडायला लागतात. रडायला लागल्यानंतर हे यांचा नाही त्याग करीत त्यांचा त्याग कर सांगतात. ते अहो म्हणे हे जोडी कोणाला ठेवली, हा दंडू कोणाला ठेवला म्हणे नाही का. लोक दुसऱ्याचा त्याग सांगत असते, आपला स्वतःच नाही करीत काही दुसऱ्यावर. ते परसनायकले बाकीची मंडळी थोडं आठवून गैरवर करायला लागले म्हणजे रडायला लागले. मग भगवंत सांगतात का हो म्हणे आता नुसतं रडून जमणार आहे का म्हणे. नुसतं रडून जमणार आहे का. काय क्रिया करते ते करा ना. मग ती क्रिया केलेली आहे. तिरडी बांधणं त्याच ते पानाड्या म्हणतो नाही का. पूर्वी तूच नव्हता म्हणून तिची आग त्याची गरज नाही पण करते लोक. पूर्वी तूच नव्हता ना आहे की नाही. तू पुरावा लागायचा पूर्वी. आता म्हणजे विज्ञान प्रगत नव्हतंच ना. त्याला विजदेव म्हणतात लीळा चरित्रात.
म्हणजे रानगौरी आणायची आणि ती पुरून ठेवायची अर्धवट हे पिटू, म्हणजे ती पुन्हा दुसऱ्या दिवशी काम यायची रानगौरी. अशा प्रकारे त्याला वीज देव म्हणत होते. म्हणून ही सगळी क्रिया झाली. क्रिया झाल्यानंतर थोडा विसावा, आता विसाव्याची बी काय तसं काही गरज नाही, पण एखादा शरीर स्थूल शरीराचं मनुष्य आहे आणि त्याची जी खांदेकरी आहेत ते थोडे वयाने शरीराने कमकुवत आहेत. तसं तर काय ते तसं काही नाहीच, तो विधीच नाही. पण चला आता तो दमलेले ते चौगवी नाही का, म्हणून आपण खांदे पालट म्हणतो. असं बरंच काही. आता ही सगळी क्रिया चाललेली आहे तिथं. भगवंताला तुमचा प्रपंच काय आहे हे निरूपण करायचं होतं. खरं प्रपंच हा गीता सांगते, नांतो न चादीर्ण नच संप्रतिष्ठा. हा 15व्या अध्यायात भगवंत सांगतात या प्रपंचाला प्रतिष्ठा नाहीचे. कुठं प्रतिष्ठा याला? बघू तुमच्याकडे एक लाखाची गाडी, दुसऱ्याने 1,01,000ची आणा. फक्त 1,000 जरी वाढले तुमच्या गाडीची प्रतिष्ठा संपून जाते. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी परसनायकाची पूर्ण त्या ठिकाणी प्रेत यात्रा येते आणि प्रेत यात्रा आल्यानंतर चित्ता त्या ठिकाणी त्याला अग्निडाव दिला जातो. त्यावर याची भूल संपत्ती, पण त्यावर आक्रोश करतात. परसनायका दंडू कोणला ठेवला, झोळी कोणला ठेवली, असं ते अगदी हैदोस करतात नुसतं रडण्याचा. मग तर यांना थोडी ऊब लागती. यांना आता भुलीचं इंजेक्शनच दिलेलं आहे ना, भूल उतरले हे बी तसं करणारच ना. हो. आणि मग असं झाल्यानंतर भगवंत त्यांच्या चर्चा चालती. भगवंत सांगतात का हो म्हणे तुम्ही का रडतात? भक्तिजन म्हणतात परसनायक सरले म्हणून आम्ही रडतो. भगवंत परसनायकाला विचारतात का हो म्हणे तुम्ही का रडतात? जी हे रडतात म्हणून आम्ही रडतो. म्हणजे या ठिकाणी असं प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे का हा प्रपंच आहे का हा पापमय आहे. पापरूपता, दुःखमूलता, अनित्यता, हे जर हे 3 जर प्रपंचात नाही तर आपल्याला दमदनच नसती. देव करा, नमस्कारा, देवाला या. पण हे 3ही पदोपदी आहे, क्षणाक्षणाला हे 3 तयार असतात. आणि म्हणून हे दिसणारी जी वस्तू आहे ती नाशणारी आहे, ती शाश्वत नसती. म्हणून भगवंत सांगतात परमेश्वराचं निरंतर तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे. याला संहार प्रकरण म्हणतात. 9 प्रकरणामध्ये याला संहार प्रकरण म्हणतात. का देहाचा संहार काय आहे या माध्यमातून भगवंताने आपल्याला त्या परसनायकाच्या निमित्ताने तिथं लीळा सांगितलेल्या आहे कोटेश्वरला. आता इथं जे जे मिळालं आपल्याला स्थानावरती. ओके, श्री क्षेत्र गळनिंब येथील जे कोटेश्वर जे मंदिरातील स्थान आहे पुरातन, ते स्थानवंदन सध्या आपण करत आहोत. जायकवाडी धरणातील जे पाण्याची पातळी आहे अतिशय कमी झाल्यामुळे हे दुर्मिळ स्थान दर्शन आपल्याला पूर्णपणे स्थानवंदन सध्या घडत आहे. श्री क्षेत्र कोटेश्वर म्हणजेच कोळेश्वर येथील स्थान दर्शन आपण सध्या करत आहोत.
श्री क्षेत्र गळनिंब येथील कोटेश्वर येथील जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी अतिशय भव्य मंदिर सध्या आपल्याला दिसत आहे आणि या साईडला जायकवाडी धरणातील पाण्याची जी पातळी आहे अतिशय कमी झालेली आपल्याला खाली दिसत आहे. आणि खाली जे काही स्थान आहे तिकडे ते सूर्यगावचे काही स्थान खाली जायकवाडी धरणाच्या पात्रात आपल्याला दिसत आहे. दंडवत. या ढेकळाच्या बरोबर मध्यावर पाय ठेवलं तर पाय मध्ये अडकत नाही. बऱ्याच लोकांचे मी अनुभव ऐकले, म्हणून येथून चालत असताना व्यवस्थित सांभाळून जावे लागते. जुने गळनिंब ते कोटेश्वर 1 किलोमीटर अंतरावर आहे. जो काही कोटेश्वर येथील जो काही परिसर आहे तो आपण सध्या पाहत आहोत. या साईडला पहा, हे जायकवाडी धरण, अनेक पशु पक्षी त्याच्यामध्ये विहार करताना दिसतात. आणि इथे उंचावर, थोडंसं उंचावर हे आपले कोळेश्वर म्हणजेच कोटेश्वराचं मंदिर सध्या आपल्याला दिसत आहे. सर्व सद्भक्तांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत राहतील. दंडवत. श्री क्षेत्र सूर्यगाव येथे गोदाव पात्रातील जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण निघालेलो आहे.